धर्मांतराच्या बद्दल जे विधेयक आज मला वाटतं विधानसभेत मांडले गेले, उद्या परिषदेत मांडलं जाईल. साधारणतः तो मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या, विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटशा दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. मात्र तो संपूर्ण ते मी बिल त्याची चाळत असताना काही प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे, ती जनतेसाठी. याचं कारण असं की त्याच्यात असं नमूद केलंय की गेल्या काही वर्षांमध्ये, मी आता शब्दशः नाही सांगत, एक सारांश सांगतो, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणित सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे. असं हे सरकार असताना सुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे ह्या प्रश्नाचं एक उत्तर मिळालं पाहिजे. आणि नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारे धर्मांतर असं होत असेल त्याची माहिती दिली तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील की कोणी कोणावरती जोर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून, फसवणूक करून, असहायतेचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल तर त्याला आम्ही सुद्धा विरोध नक्की करू. तर ही सगळी माहिती आणि काही 2-4 आणखीन प्रश्न असतील ते प्रश्न हे सरकारी भाषेत पटलावरती ठेवावेत अशी आमची मागणी आहे. कारण आम्ही या बिलाला पाठिंबा देतो.